सांगा आपलं संपूर्ण सांगा. मालकाच्या सहित सांगा. परत एकदा सांगा. सुमन रावसाहेब पवार. गाव श्रीगोंदा. एवढं का गडबडताय तुम्ही? गडबडायचं नाही मग. बस बस हां बरं हां नाव सांग बाळा. पूजा वसंत शिंदे. राहिला कुठं आपण? श्रीगोंदा. पण त्याला काय गाव एरिया भीमनगर शांतीनगर असं काय असं ना? घर बांधून नाही राहिला. झोपडी का? कोणत्या भागामध्ये पण काय? हा बरं तुम्ही आता हे गोळा करताय भंगार. आता माझेच उदाहरण सांगतो. गेल्या काही महिन्यापूर्वी माझ्याच घरासमोर एक खुर्ची होती लोखंडी. ती तुमच्या श्रीगोंद्यावाल्या एका महिलेने उचलली आणि पिशवीत घातली. तर अशी रस्त्यावर अशी एखादी आता गच पडल्यात. हे बी तुम्ही उद्या उचलले तर ऐक ना, शोधायचं कुठं तुम्हाला? ऐक सांगतोय ते ऐक. तर मग मला सांग अशा वेळी आम्ही तुम्हाला शोधायचं कुठं? आता गावात ऐक ना, तुम्ही घरोघरी तर जाताय की नाही बाळा? बरं वाटाने जाता वाटाच्या कडेला. आता हे घर वाटाच्या कडेला नाही तर का घराने रस्ता बाजूला करायचा तुमच्यासाठी? मी काय सांगतो ऐक. काय घडतंय तर ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस आमच्याकडे तुमच्या कुणाचाही पुरावा नसतो. आणि आता तुमचा आम्ही व्हिडिओ घेतला. तुम्ही आता रस्त्यात पडलेलं बी उचलणार नाहीत. ह्यासाठी व्हिडिओ तुमचा. किती जण आलाय तुम्ही? गाडी कुठं लावली? त्या गाडीवाल्याचा मोबाईल नंबर तुम्हाला गाड्या भाडं देता म्हणलं त्याचा मोबाईल नंबर पुढच्या वेळेस घ्यायचा बरं का? ऐका पुढच्या वेळेस त्या गाडीवाल्याचा नंबर घ्यायचा, लिहून आणायचा चिठ्ठीवर. नाही घ्याय एखादी घटना घडली तर आमच्या गावात हा आम्हाला माहितीसाठी नाही नाही ज्याची घडली तर ते अहो तुमच्याकडे फोन नंबर पाहिजे ना तुमच्याकडे. कसं कोणाकडे नाही? आता समजा ऐक कोणाचं कसं ऐक. आता ह्यांच्या घरच्या महिलेची जर गेलं गळ्यातलं ऐक तू 2 मिनिटं तर ते कोणाला ओळखणार? हे आहे का? हे आहेत का म्हणलं? हा हे आहेत का? कुणाचं नाही ज्याची घडली त्याचंच घेतल्या जाणार.